पेटा या तथाकथित प्राणीमित्र संघटनेनं कशा पद्धतीनं बनाव करून या हत्ती हे सर्वच हत्ती हे वनताराकडे जावेत यासाठी प्रयत्न केलं ते आम्ही कागदोपत्रानिशी या बैठकीमध्ये दाखवून दिलं। जर माधुरी हत्ती ही फिजिकली फिट आहे असे वेगवेगळे 8 रिपोर्ट असताना मग ती नेमकी 48 तास प्रवास केल्यानंतर तिथं पोहोचल्यावर अनफिट कशी झाली, तिला मल्टिपल फ्रॅक्चर कसं झालं, संधिवात कसा आला, या प्रश्नाचं उत्तर वनताराकडून शासनानं घ्यावं अशी मागणी केली। महाराष्ट्र शासनाचे गडचिरोलीतील हत्ती संगोपन केंद्रातले काही हत्ती वनतारामध्ये आहेत। ज्या पद्धतीनं माधुरी हत्ती ही अतिशय फिट आहे ती आता हळूहळू सुधारते अशा प्रकारचे व्हिज्युअल्स वनतारानं प्रकाशित केले। त्या पद्धतीनं आपल्या गडचिरोलीतील गेलेल्या हत्तींची अवस्था काय झाली याची चित्रफित वनतारा का प्रकाशित करत नाही। अशाच नेत्यांचा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार। 6 तारखेला राज ठाकरेंची तुम्ही भेट घेणार आहात, काय नेमकं कारण आहे, कशा प्रकारची ही भेट असणार आहे? अजून भेट निश्चित नाही आहे, परंतु बाळासाहेब नांदगावकरांचा फोन होता शेतकऱ्याच्या संदर्भात। त्यावेळी ज्यांनी पाठिंबा दिला त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की आपण या शेतीच्या प्रश्नासंदर्भात राजसाहेबांचा 2 ऑक्टोबरचा मोर्चा असेल त्या संदर्भात एक भेट आपण घेणं गरजेचं आहे। आणि आता मी अनाशे मुंबईला चाललो तर 6ला आम्ही भेटू। आज राज ठाकरेंचा मुंबईत भोगण मेळावा झाला आणि त्यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश दिले। यानंतर आता तुमची भेट होते, निवडणुकीचा हा विषय आमच्यासाठी फार महत्वाचा नाही। शेतकरी, मजूर, मेंढपाळ, मच्छीमार हा विषय आमच्यासाठी महत्वाचा आहे। चुनाव हार जीत होती रहती है, उससे हमें कोई लेन देन नहीं है। भरत गोगावले यांना परमिशन द्यावी महाराष्ट्र सरकारनं अशी मागणी केलेली आहे उदय सामंत यांनी, काय वाटतं? उदय सामंतजी यांची मागणी योग्य आहे। श्री भरत गोगावले अतिशय सिनियर आमदार आहे, ते मंत्री आहे, त्या जिल्ह्यात शिवसेनेचे 3 आमदार आहेत। त्यामुळे माननीय उदय सामंत यांनी केलेली मागणी योग्य आहे व त्यांच्या मागणीला आमचा सर्वांचा पाठिंबा। कुठेतरी त्या ठिकाणी म्हणजे जिथे तुमचे आमदार नाही तिथे पळवापळवी सुरू आहे महायुतीच्या एक पक्षातून, त्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे शिवसेने शिंदे साहेबांनी। मला या संदर्भात काय वाटतंय जी टीका होत आहे विरोधकांकडनं? मला कुठल्या प्रश्न संदर्भात? ज्या ठिकाणी महायुतीचे समन्वय समितीची बैठक झाली त्या ठिकाणी अनेक ठिकाणी जिथे शिंदे सेनेचे आमदार आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादी असो भाजप असो विरोधी पक्षातील लोकांना घेतात, त्यामुळे कुठेतरी जे आहे नाराजी व्यक्त केली जात आहे। अशा पद्धतीने जर लोक घेतलं तर आमच्या लोकांमध्ये नाराजी अशी शिंदे साहेबांना माहिती। मला असं वाटतं की या संदर्भामध्ये समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा करून योग्य निर्णय करू। महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला खूप मोठा मॅन्डेट दिलेला आहे आणि खूप मोठा मॅन्डेट दिल्यामुळे आम्हाला देखील आमची सर्वांची 3 पक्षाची जबाबदारी आहे की एकमेकाला विश्वासात घेऊन एकमेकांचे मन न दुखवता महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आपण सर्वांनी मिळून काम करूया। एकमेकांचे मन दुखील अशी कुठली कृती कुठल्याही पक्षांनी करू नये असं माझं एक कार्यकर्ता म्हणून मत। ओबीसीना 27% आरक्षण मिळणार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, ते तर आपल्या सर्वांना कल्पना आहे की ओबीसी मंत्रालय केव्हा स्थापन झालं आणि ओबीसीचं आरक्षण कोणी घालवलं आणि ओबीसीचं आरक्षण कोणी मिळवून दिलं आणि योग्य बाजू न्यायालयात कोणी मांडली, त्यामुळे ओबीसीला न्याय मिळाला हे महाराष्ट्राच्या जनतेला आता कळून चुकलेलं आहे। अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे असं हसन मुश्रीफ म्हणाले, काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे सुद्धा म्हणाले। प्रत्येकाला त्यांच्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे असं वाटते, त्यात काही गैर नाही आणि ही मागणी कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करणं। राज ठाकरे म्हणतात की आम्ही सत्तेत येऊ मुंबईमध्ये, दोन्ही भाऊ आम्ही एकत्र राहू, युतीचे संकेत। पहिले युती तर करून द्या, मग नंतर पाहू, त्यांची युती होऊ द्या पहिले, मग पाहू। 20 वर्षानंतर आम्ही एकत्र आलो असे वेगळे का झाले होते याचा अभ्यास करावा पहिले। थँक्यू।
चौकशी काय अपेक्षित आहे, कशी चौकशी होणार आहे, काय काय? विधानभवनाची हक्कभंग समितीची उद्या बैठक आहे आणि मागच्या अधिवेशनमध्ये जे शेवटच्या दिवशी मारहाण झाली, शिवेगाळ झाली, त्याच्यावरती माननीय अध्यक्षांनी गंभीर दखल घेतलेली आहे आणि त्या दखलीचा त्यांनी हक्कभंग समितीकडे सुपूर्द केलेला आहे आणि मागच्याच आठवड्यामध्ये हक्कभंग समितीकडे आमच्याकडे तो प्रकरण आलेला आहे. त्या संदर्भात आम्ही दोन्ही आमदारांचं काय म्हणणं आहे असं 15 दिवसाचं नोटीस त्यांना आम्ही दिलेलं आहे आणि इतकंच नाही तर काही लोकांवरती पोलीस स्टेशनवरती गुन्हे नोंदवण्यात आलेले आहे तर त्यांच्या संदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांनी, कारण हा प्रकरण विधानसभेशी संबंधित असल्यामुळे 288 आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्यामुळे आम्ही मुंबई सीपींना पण बोलवलेलं आहे उद्या की हे जे काही गुन्हेगार असतील त्या गुन्हेगारांची जे पार्श्वभूमी काय आहे, कारण काही लोकांवरती क्रिमिनल केसेस आहे असं आम्हाला माहिती पडतंय, तर त्या सगळ्या पार्श्वभूमी काही हेतूस पुरस्कार तर नव्हतं, हा सगळं काही मोठं घातपात तर नव्हतं, ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशीसाठी कोणत्या स्टेजला आहे म्हणून आम्ही मुंबई आयुक्तांना पण बोलवलं आहे आणि त्या संबंधित DCP असतील किंवा विधान भवनाच्या मुख्य सुरक्षा कर्मचारी असतील या सगळ्यांना आम्ही आढावासाठी बोलवलेलं होते. आव्हाड आणि पडळकर यांना जी नोटीस बजावली त्यात काय नमूद करण्यात आलं, काय खुलासा मागितला? नाही, हे दोघांच्या आपसातला काहीतरी वाद होता आणि हे दोघांच्या कार्यकर्त्यांच्या आपसामध्ये वाद असल्यामुळे साधारण समिती दोघांना पहिले संधी देते का काय त्यांचं म्हणणं काय, कारण एखाद्या निष्कर्षावरती जायचं असेल तर दोघांचं मत ऐकून घेण्याचा समिती प्रयत्न करते आणि म्हणून एक फॉर्मॅलिटीज म्हणून ते समितीने पत्र दिलेलं आहे, नोटीस दिलेलं आहे आणि तो आल्यानंतर आपण पुढे त्याचा काय करायला पाहिजे, एक कंटिन्यू करायला पाहिजे का निर्णय द्यायला पाहिजे तर त्याच्यावर आपण ठरवू. चौकशी समितीसमोर आमदारही उपस्थित राहतील का, आव्हाड असतील किंवा पडळकर? हो नक्कीच. उद्याच्या मीटिंगमध्ये नाही राहणार, त्यांना दोन्ही आमदारांना 15 दिवसाचं नोटीस दिलेलं आहे आणि उद्याच्या बैठकीमध्ये मुंबई आयुक्त, DCP आणि मुख्य सुरक्षा रक्षक हे राहतील. कुठे पुन्हा अशा पद्धतीचे प्रकरण घडू नये, शिस्त राहावी त्यासाठी काय उपाययोजना या अनुषंगाने? नक्कीच आम्ही त्याच्यावरती विधानसभा हक्कभंग समिती जी आहे ही अतिशय गंभीर आहे, सगळे सदस्य गंभीर आहेत आणि पुढे असं प्रकरण घडू नये, इतकंच नाही तर अशा प्रकारचे कोणी क्रिमिनल्स आतमध्ये येऊ नये याच्या संदर्भात एक मोठा चांगला बंदोबस्त, एक चांगला नियोजन करण्याचा प्रयत्न आम्ही या समितीच्या माध्यमातून करणार. थँक्यू.